हाय मित्रांनो, नमस्कार. तर बघा आमचं काय चाललंय. सोनालीचं बघ काय चाललंय. शिवायचं काम चाललंय वय. कसलं शिवते काम. कस्टमरचे रुमाल आलेत मित्रांनो बनवायला. मस्त मध्ये 50 आलेत रुमाल. मस्त मध्ये सकाळची ऑर्डर आहे. तर बघा छोटे छोटे आहेत. मस्त मध्ये बनवायचे, त्यांना शाळेमध्ये द्यायचे आहेत. ती ऑर्डर आलेली आहे. ती आता नाईटला काम चालू आहे मस्त मध्ये. हे करायचं सोनाली उशिरा ऑर्डर दिल्यामुळे ते आता उशिरा काम चालू आहे. संध्याकाळचं आता जाऊन काम करायला लागते. आता सकाळनं द्यायचे शाळेत. तर मला घ्या करून मला आता पटापट मस्त मध्ये खटाखट टाकाटक मध्ये आहे का नाही. म्हणजे सकाळ पोरीला शाळेत द्यावं लागेल ती. मग काय तर कसं वाटतं आमच्या स्वतःचं बारामती जोडीचं मस्त मध्ये खटाखट टेलरिंग काम कसं वाटतंय कमेंट कर नक्की सांगा. असू दे असू दे. हाय करा पण तेवढं काय काय ना 10-5 रुपये काय पण मिळतात. गरीब बसण्यापेक्षा निवांत काय ते आपलं काम पाहिजे. त्यामुळे आपलं आधार म्हणून आपले थोडं काय पण काम चालू. आता काही दिवसांनी काय सांगतेत ना काय मोठी प्रोफेशनल जर टेलरचं काय सांगते. अगोदर म्हणायचं असतं उलट मी प्रोफेशनल होईल. जिद्द होती म्हणून जाऊले करून साऱ्या संकटाशी अक्कल लढू. असं काय ते बोलून दाखव, जरा करून दाखव. मग केलं पाहिजे. मग जिद्द ठेवायची असते. एवढंच किरकोळ नाही, किरकोळ मधनच मोठं व्हायचं असतं. हळूहळू दिसायला दाखवायचं करून. मन की तो जिद्द आहे माझी, करून दाखवणार मी. बाळ जन्मलं ते मोठं होतच का नाही आपण बघायला नाही गेलं तरी. मग तसंच तुझं काय. मग ती बारक्या बाळासारखंच मला कसं मोठं करत होतो तसंच आपल्या बिझनेसला बी मोठं करत जायचं असतं. मित्रांनो बरोबर करा. कमेंट करून नक्की सांगा तुम्ही आहे का नाही. मग अशी जिद्द ठेवलं लागत नव्हती. जिद्द असल्याशिवाय माणूस करताय का. कधी न शिकलेले माणूस डायरेक्ट मशीन चालवू शकतो म्हणल्यावरती. मशीन नाही कधी न शिकलेली माझी सोनाली डायरेक्ट गाडी चालवती बघा. गाडी मस्त मध्ये ती शिकायची. एकच गाडी चालवली. त्या शोरूम मधलं गाडी नवीन आणली तिने शोरूम मधलं डायरेक्ट. इतकी तर टॅलेंट आहे आमच्या बायकोमध्ये. मी डायरेक्ट मशीनवर बसले. डायरेक्ट मशीनवर बसली. डायरेक्ट बाहेर बसवायचं. डायरेक्ट मला सुरुवात. मग काय तर अगं हिले मोठं नशीब लागते मला असली बायको भेटायला. स्वलेश सारखी माझी लक्ष्मी, माझी पिल्लो, माझी जानू, माझी बायकांना किती तर 8 दिवस तर टिपा मारता येत नाही तेच बरोबर आहे. टिपा मारायला प्रॅक्टिस करायला 70 दिवस लागते. आणि त्याला बी हिंमत लागती, जिद्द लागती. जिद्द आहे का नाही. काय ना काय करायची जिद्द आहे का ना त्याची. जिद्द असल्याशिवाय मशीन चालवते. हा मग कसली फास्ट मशीन चालवते. कोण म्हणलं हे येत नाही. एकदम खटाखट टाकाटक मध्ये येते मस्त मध्ये. काही नाही म्हणते. अजून कोणता मोठा बिझनेस करायचा तुला त्यापेक्षा मोठा. आपला संसारच लय मोठा आहे. किती मोठा आहे. मोठा एवढं संसार एवढा मोठा. अगं एवढ्या पोटाला एवढा मोठा संसार लागतोच. काय एवढंच पोट आहे. त्या पोटासाठी किती काय करायला लागतंय. पोट आहे. एक पोट आहे का 4 पोट आहे. आता मोठी पोर झाले. 12वीला गेले, 10वीला गेले पोरगे. म्हणजे त्यांचं खाणं बी वाढलं ना. खाणं वाढलं की पैसा वाढला की सगळंच वाढलं. त्यामुळे कष्ट तरी करावंच लागणार आपल्याला. उगाच एवढीची पोर एवढी मोठी केली नाही सोनाली. का तुम्ही नव्हता काय. जास्त लक्ष कोण देतं. आई देतं का कामाला गेले होते आईच लक्ष द्यावं. मग आईचंच लक्ष असतं.
तर चला जाऊ दे मित्रांनो, आमच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आम्हाला एखाद्या सबस्क्रायबर 4 घंटे वाजता पूर्ण करण्यासाठी आम्हाला सपोर्ट करा माझ्या पब्लिक प्लीज. ही आमची कळकळीची विनंती आहे. आमचे सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत, फक्त गोष्टांची आम्हाला आवश्यकता आहे. तर सर्वांनी आम्हाला सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, बाय बाय, गुड नाईट. गुड नाईट.